ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. 24. ब्रह्म ब्रह्म किंवा आध्यात्मिक स्वरूप. अपर्णम अर्पण अर्पणम अर्पण ब्रह्म ब्रह्म किंवा परमतत्व. हवी ही लोणी. अग्नौ हवनरूपी अग्नीमध्ये. ब्रह्मणा आत्म्याद्वारे. हुतम आहुती टाकलेली. ब्रह्म भगवद्धाम एव निश्चितच तेन त्याला. गंतव्यम प्राप्त होण्याजोगे. ब्रह्म आध्यात्मिक कर्मामध्ये. समाधीना पूर्णपणे तल्लीन होऊन. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवद्धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियांत पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे ब्रह्मरूप आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तात्पर्य: कृष्ण भावना भावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात, ते या श्लोकात सांगितले आहे. कृष्ण भावना भावित अनेकविध कर्मे आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल. पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे. भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे, म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने, दह्याने बरे केले जाते. त्याचप्रमाणे विषयासक्त बद्धजीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो. या पद्धतीला सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते. यज्ञ म्हणजे सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करणे होय. या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू प्रीत्यर्थ केली जातात, तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते. ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक किंवा दिव्य होय. भगवंत हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे. अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत, पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्ण भावने प्रीत्यर्थ अर्पण केलेले हविर्द्रव्य हे हविर्द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया, हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परम सत्य होय. जेव्हा परम सत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते. जेव्हा पदार्थाचा उपयोग परम सत्याप्रित्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते. मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधिस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी अर्पण करणारा हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंती प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे.